रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मिस महाराष्ट्र दशवेल आणि मिसेस महाराष्ट्र दशवेल या आपल्या सुंदरच्या सौंदर्य स्पर्धेची सुरुवात आज इथे होती आणि उपस्थित सगळे मान्यवर पाहून याच्या हस्ते ही सुरुवात होती. त्या समोर जोरदार टाळ्या झाल्या. जोरदार आवाज द्यायचा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. थँक्यू सो मच एव्हरीवन. मी स्मृती बोलते. आमची कंपनी स्मृती एंटरप्राइजेस द ज्वेल वन पेजंट घेऊन येत आहे मिस अँड मिसेस महाराष्ट्र द ज्वेल 2026. ह्या पेजंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एक प्लॅटफॉर्म देऊ इच्छितो. जितकेही महिला आहेत ज्यांचे काही सगळे जे आकांक्षा इच्छा जे काही असेल ते त्यांनी आणि त्यांचं टॅलेंट सुद्धा त्यांचं ब्युटी ते इथे प्रदर्शित करू शकतात. आणि जसे सगळे पेजंट्स असतात जे एका शहरात होतात आणि तिथेच त्यांचा समावेश होऊन जातो आणि तिथूनच तिकडची मिस महाराष्ट्र किंवा मिस इंडिया किंवा मिसेस महाराष्ट्र मिसेस इंडिया डिक्लेअर होऊन जाते. पण आपण असं केलं नाहीये. आपल्याला पूर्ण महाराष्ट्र कव्हर करायचं आहे. पूर्ण महाराष्ट्र प्रत्येक लेडीज पर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून आपण अशी ऑडिशन्स जसे आपण इथे घेतले आहेत असे ऑडिशन्स आपण 6 शहरांमध्ये घेणार आहोत. 2 मुंबईमध्ये, 1 पुणे, 1 नागपूर, नाशिक, कोल्हापूर असे ऑडिशन्स फिजिकल ऑडिशन्स होणार आहेत. आणि सगळ्यांना हा एक चान्स आहे की तुम्ही इथे या. आपलं टॅलेंट आपली ब्युटी तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही इथे प्रदर्शित करू शकता आणि तुम्हाला चान्स आहे की तुम्ही नेक्स्ट मिस महाराष्ट्र द ज्वेल बनू शकता. रोषणाईमध्ये त्याचं कारण आहे काही मुलींना रोषणाई मिळावी आयुष्यात आणि प्रकाश होतात त्यांनी यावं एवढीच छोटीशी अपेक्षा आहे ना. खरं तर ही अत्यंत मोठी अपेक्षा आहे कुठल्याही तरुणीकडनं किंवा स्वतःकडनं ठेवणं. कारण रोषणाईमध्ये येण्यासाठी प्रकाश होतात येण्यासाठी एक संधी एक मंच पुरेसा नसतो. अनेक वर्षांचा प्रवास, अनेक वर्षांचे कष्ट, मेहनत, सॅक्रिफाइसेस, प्रोग्रेस या सगळ्यांनंतर कुठेतरी आपण चमकायला लागतो. पण त्याची सुरुवात अशाच एका मंचावरनं होते. आणि मलाही सांगताना
रिलेट होईल प्रत्येकाला. मलाही सांगायला आवडेल की माझीही सुरुवात अशाच एका मंचावरनं झाली, अशाच एका ब्युटी कॉन्टेस्टमधनं झाली. मला खरं तर ब्युटी कॉन्टेस्ट ही संकल्पना अजिबात आवडत नाही. सॉरी स्मृती. असं म्हणून देखील मी ब्युटी पेजंटला एन्डॉर्स करायला आली आहे. म्हणजे विचार करा त्याच्या मागे काय विचार असेल. का आवडत नाही ते मी आधी सांगते की मला असं वाटतं सतत कोणाबरोबर तरी आपलं कॉम्पिटिशन होणं, आपली स्पर्धा होणं हे थोडीशी नाइंसाफी आहे, नाही का. माझ्यातली एखादी कला बाजूच्या मुलीमध्ये नसेल पण तिच्याकडे काहीतरी वेगळं असू शकतं अजून. पण आपल्या समाजात अगदी शाळेपासूनच आपल्याला स्पर्धांसाठी प्रिपेअर केलं जातं. मग ती शाळांमध्ये होणारी एज्युकेशनल स्पर्धा असू देत, स्पोर्ट्समधल्या स्पर्धा असू देत किंवा आजूबाजूला असलेल्या इतर कुठल्याही स्पर्धा. आपण साधारण स्पर्धेसाठीच तयार होत असतो आयुष्यभर असं आपल्याला वाटायला लागतं. अशी कुठेतरी आपल्या एकंदरीत समाज पद्धतीमध्ये ती जडणघडण आहे. पण मग तरीही जर का मला या स्पर्धेचा विरोध असेल तर मी का आली आहे. मला असं वाटतं स्पर्धेमधनं बऱ्याच चांगल्या बाजू आणि चांगल्या गोष्टीही निर्माण होतात. जेव्हा आपण स्पर्धेत उतरतो तेव्हा आपल्याला हे नक्की कळतं की आपण काय लेवलवर आहोत, एकंदरीत आपल्यामध्ये काय आहे जे कदाचित लोकांना आवडू शकतं, आपल्यामध्ये काय आहे जे आपल्याला आवडतं, आपल्यामध्ये काय नाहीये ज्याच्यावर आपण काम करू शकतो, आपल्यामध्ये आपण काय स्किल्स आहेत ते आणखी पॉलिश करू शकतो, किंवा आपल्यामध्ये हे नाहीये, उगाच ह्याच्यामध्ये नको वेळ घालवूयात, काहीतरी वेगळं करूयात. अशा अनेक गोष्टी आपल्याला एखाद्या स्पर्धेमधनं कळतात. स्पर्धेमधनं एवढंच घ्यावं आणि ते नक्की आयुष्यभरासाठी जपावं, ठेवावं आणि त्यातनं स्वतःला आणखी डेव्हलप करत राहावं. मी माझ्या आयुष्यातली पहिली स्पर्धा जेव्हा ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला तर मी 13 वर्षाची होते. कसं काय मला सिलेक्ट केलं माहित नाही. आपण एलिजिबल पण नाही होत आणि मी 5'2" आहे, त्यामुळे स्पर्धा सुरू व्हायच्या आधी मी संपते. सो तरीही स्पर्धेमध्ये मी भाग घेतला आणि मला असं बापरे आता माईक आला, आता काय बोलायचं, स्वतःला कसं इंट्रोड्यूस करायचं, काहीतरी माती खाल्ली वगैरे वगैरे. पण तरी 1-2 डान्स बिन्समधनं नंबर मिळवला आणि मी रनर्सअप झाले. मग मी 16व्या वर्षी एका प्रॉपर ब्युटी पेजंटचा भाग झाले, जेव्हा हिल्स कशा घालायच्या, रात्री जाऊन मिठाच्या पाण्यात पाय बुडवून ठेवायचे आठवडाभर कारण खूप त्रास व्हायचा, सवय नसायची, कपडे कसे प्रेझेंट करायचे, मेकअप कसा लावायचा, स्वतःला कसं मंचावरती प्रेझेंट करावं, हे याची बेसिक मला एक आठवड्याभरात ग्रूमिंग मिळालं आणि विच चेंज्ड माय लाईफ. कारण आपण त्या माध्यमातनं येतो ना, मध्यमवर्गीय कुटुंबातनं, जिथे चापून चुपून तेल लावून वेड्या बांधलेल्या पासनं ते आता ब्लो ड्राय करून. सो इट्स अ प्रोसेस. तुमचे रूट्स कधीच तुम्हाला सोडायचे नाहीयेत, पण त्यांचा आधार घेऊन उंच भरारी घ्यायची आहे. सो हा जो प्रवास गाठायचा ना, त्याला कुठेतरी एक सुरुवात लागते आणि मला असं वाटतं खूप स्पर्धकांची, खूप मुलींची आज इथे सुरुवात होणार आहे. देर इज अ ह्यूज लॉंग प्रोसेस टू इट. प्रोसेस मी का सारखं म्हणते, म्हणजे आत्ता हे झालं आणि विषय संपला त्याला महत्व नाही. प्रोसेस म्हणजे रोज 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 ते घडवत राहायचं. म्हणजे सोनार जेव्हा करतो काम एखाद्या वस्तूवरती, त्याचा आकार ज्वेलरीमध्ये रूपांतरण होईपर्यंत अनेक फटके मारावे लागतात आणि अनेक उष्ण तापमानातनं शिजत भाजत पोळत आपल्याला तयार व्हावं लागतं. तर त्या सगळ्याची तयारी असेल तर मात्र अशा कुठल्याही क्षेत्रात जाण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. मेहनत करायची तयारी नसेल तर आत्ता इथे बॅग बांधून घरी जाऊ शकता. बिकॉज कोणालाही मेहनत, हार्डवर्क, कष्ट, स्ट्रगल हा सुटलेला नाहीये. एव्हरीवन हॅज टू गो थ्रू इट. ती तयारी असेल तर दॅट विल मेक यू व्हॉट यू वॉन्ट टू बिकम वन डे. फॉर दॅट वन डे देर विल बी मल्टिपल डेज यू हॅव टू वर्क ऑन युअर सेल्फ. सो या ज्युएल 1 पेजंटसाठी आलेल्या सर्व स्पर्धक मुलींचे घाबरवणाऱ्या नोटवर स्वागत आहे. द ज्युएल पेजंट या कार्यक्रमासाठी, या सोहळ्यासाठी, मिस महाराष्ट्र, मिसेस महाराष्ट्रासाठी आज एक प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही आलात. कसं वाटलं आणि आज जे कंटेस्ट आहेत त्यांना पाहून कसं वाटलं? खूप
उत्साही वातावरण आहे. ऑफकोर्स मला असं वाटतं स्पर्धा ही खरं तर आपल्या आयुष्याचा समाजाचा भाग आहे. आपण शाळेत प्रवेश केल्यापासनं ते स्पोर्ट्स असेल इतर सगळ्याच गोष्टींमध्ये स्पर्धा ही कायम आपल्या आयुष्याचा भाग असते. त्यात अशा काही स्पर्धा असतात ज्यात आपण स्वतःहून भाग घेतो. म्हणजे एखादी सौंदर्य स्पर्धा, पण ही केवळ सौंदर्य स्पर्धा नसून खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्या गुणांना तुमच्या आत्मविश्वासाला एक भरारी देणारी स्पर्धा आहे. अनेक अशा मुली आहेत जे कदाचित पहिल्यांदाच अशा एखाद्या प्लॅटफॉर्मवरून स्वतःला रिप्रेझेंट करतात, स्वतःला प्रेझेंट करतात. तर या सगळ्या वातावरणामध्ये मला असं वाटतं की तरुण मुलींना इथे मिस आणि मिसेस अशा दोन्ही स्पर्धा आहेत. सो मिसेस यांना देखील प्रत्येक मुलीला, गृहिणीला असेल किंवा तरुण मुलीला असेल, एक उत्तम संधी आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी. सिद्ध हे जगासाठी नाही तर स्वतःसाठी करण्यासाठी. सुंदर आत्मविश्वास देणारी ही स्पर्धा आहे. सो द ज्युएल 1 पेजंट जे स्मृती एंटरप्राइजेसचे सर्व, स्मृती, आधार या सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि अर्थातच स्पर्धकांना खूप साऱ्या शुभेच्छा. महाराष्ट्रभरात ही स्पर्धा होणार आहे. केवळ नवी मुंबई, पुणे, मुंबई नाही, तर प्रयत्न असा आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोठमोठ्या जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा पोहोचावी. आजूबाजूच्या सगळ्या मुलींनी, तरुणींनी, गृहिणींनी येऊन यात भाग घ्यावा आणि स्वतःच्या स्वप्नांना एक नवी भरारी द्यावी. एका स्पर्धेने सगळं बदलत नाही, पण एक नवीन सुरुवात नक्की होते. तर ते पाऊल इथे मुलींचं पडलेलं आहे. त्या एका पावलामुळे, या स्पर्धेमुळे नक्कीच एक उत्तम सुरुवात होईल याची मला खात्री आहे. आणि ही संधी तर मिळाली आहे, पण त्याचं सोनं कसं करायचं हे प्रत्येक स्पर्धकाने करावा अशी मी त्यांना नक्कीच विनंती करीन. कारण संधी सारखी मिळत नसते, ती गमवू नका, त्याचं नक्कीच सोनं करा. मॅडम, तुम्ही म्हणालात की या स्पर्धेपासून माझी सुरुवात झाली. या स्पर्धे नाही, अशाच एका स्पर्धेपासून माझी सुरुवात झाली आहे. आपल्या प्रत्येक कलाकाराला एक वेगळा मंच लागतो. एक कुठेतरी भरारी मिळण्यासाठी, कॉन्फिडन्स मिळण्यासाठी, कुठेतरी स्वतःची कला सादर करण्यासाठी एक मंच लागतो. तो मंच अशाच पद्धतीचा मला मिळाला होता. त्यामुळे माझी ही सुरुवात अशाच एका स्पर्धेतून झाली आहे. त्यामुळे आय कॅन अंडरस्टँड की काय मनस्थिती असेल आता स्पर्धकांची, पण आय कॅन ऑल्सो अंडरस्टँड की काय पद्धतीने जर वापर केला मंचाचा तर आपण कुठपर्यंत जाऊ शकतो. थँक्यू. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर अँड आमच्या स्पर्धकांना तुम्ही प्रोत्साहन दिला यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू फॉर युअर टाईम. थँक्यू. स्थिती लावलेली आहे. काय सांगाल आजचे कंटेंट्स आणि आजचे कंटेंट्स आले आणि आज शुभारंभ झाला आहे, काय वाटतं, कसं झालं? ही जी सुरुवात झाली आहे मला ही अपेक्षा नव्हती. जेवढे इतके कंटेस्टंट्स आले आणि इतके सुंदर दिसत आहेत, प्रत्येक जण सुंदर दिसत आणि मला इतकी मी एक्सायटेड आहे की मला आता हा शो सुरू करून छान बघायचं आहे की त्यांचं म्हणजे त्यांचं जे उत्साह त्यांच्यामध्ये, माझ्यामध्ये जे उत्साह आहे तेवढाच त्यांच्यामध्ये आहे आणि मला त्यांचा तो उत्साह बघायचा आहे. अँड आय एम रिअली व्हेरी एक्सायटेड. सर, काय सांगाल याच्या पुढे? अनेक ठाणा आहे, पुणे आहे, या ठिकाणी तुमचे ऑडिशन होणारच आहे. आजची सुरुवातच एवढी धमाकेदार होती, पुढचं कसं असणार आहे? पुढे याच्या पुढे पण खूप सारे धमाकेदार सुरुवात होणार आहे. आपल्यासारख्या मीडियाची साथ असली तरच आम्ही या स्पर्धकांपर्यंत पोहोचू शकू की ज्यांना खूप साऱ्या लोकांना याच्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे. तर यासाठी आम्हाला, आपल्यासारख्या मीडियासाठी आम्ही धन्यवाद देतो की ज्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि आमच्या कार्यक्रमाला पाठिंबा दिलेला आहे. थँक्यू. किती दिवस स्पर्धा चालणार? 3 महिने करतो. एक मिनिट घे ना. आज इथे पण हे बेलापूरमध्ये 3 दिवस असणार, बाकी इतर ठिकाणची पण नावं सांगा तुम्ही. आता सध्या नवी मुंबईमध्ये हे ऑडिशन आज होत आहे. याच्यानंतर 14 तारखेला 14 मार्च रोजी पुण्यामध्ये हे ऑडिशन होणार आहे. 28 मार्चला साधारणतः कोल्हापूर आहे. असेच प्रत्येक 3 महिने साधारणतः हे सर्व ऑडिशन चालणार आहेत आणि 27, 28, 29 यावेळेस मेमध्ये हा फिनाले आहे याचा पूर्ण. जे महाराष्ट्रातले 6 ऑडिशन संपणार आहेत, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि ठाणे, या उर्वरित ऑडिशन या पूर्ण झाल्यानंतर याचा फिनाले हा मुंबईमध्येच होणार आहे. आज किती स्पर्धक सहभागी झाले? आज झाले आहेत 75 महिला, जे आता स्वतःला छान मस्त खूप रेडी होऊन आले आणि आता त्यांची ऑडिशन सुरू होणार आहेत. परीक्षक आणि प्रेक्षक यांना माझा मानाचा मुजरा. ही स्पर्धा आहे मिस आणि मिसेस महाराष्ट्राची, सर्वांच्या धमाल आणि मस्तीची. मी मुलगी जरी असले रत्नागिरीची, तरी सून मात्र आहे मालवणच्या धुळतांची. मिसपासून मिसेस बनवले मला अक्षयने,
मिसपासून मिसेस बनवले मला अक्षयने, सर्वजण ओळखतात मला अश्वी या नावाने. नमस्कार, मी सौ अश्वी अक्षय धुरत. माझा स्पर्धा क्रमांक 40 आहे. मी एक प्रोफेशनल डान्सर आहे, तसेच मी मॉडेलिंग आवड म्हणून करते. मला भावी आयुष्यात उत्तम असे रॅम्प मॉडेल बनायचे आहे. थँक्यू. उपस्थित मान्यवरांना आणि प्रेक्षकांना माझा नमस्कार. मी करुणा पाटील. माझा कंटेस्टंट नंबर 16 आहे. मी सायन येथे राहते. मी एक गृहिणी आहे, पण मला फॅशनची खूप आवड आहे. त्याचबरोबर मला स्वयंपाकाची आवड आहे आणि त्या संदर्भात मी माझे वहिनीज किचन म्हणून तेही कार्यक्रम चालवते. अर्थात थोडक्यात सांगायचं म्हणजे माझी मुलं संसार सांभाळत असताना स्वतःच्या व्यक्तिमत्वाला नवीन दिशा देण्याचा मी स्वच्छ, निर्मळ, निरागस आणि अथक प्रयत्न करत असते. थँक्यू. आज 12 वर्षानंतर रॅम्पवर उभी आहे. पूर्वी मिस म्हणून स्वप्नांच्या मागे धावत होती आणि आज मिसेस म्हणून त्या स्वप्नांना थोडंसं थांबवून त्याच्याकडे पुन्हा आली आहे. खरं तर आजचा निकाल काय असेल माहीत नाही, पण आज इतक्या वर्षानंतर स्टेजवर मी उभी आहे, यातच माझं मी मोठं यश मानते. आई झाल्यानंतर माझं जग बदललं, पण माझी ओळख हरवली नाही. कारण घर सांभाळताना मी माझं हिल सांभाळायचं स्किल विसरले नाही. खरं तर पूर्वी प्रत्येक स्वप्नांची पहिली साक्षीदार माझी आई असायची आणि आज त्याच स्वप्नाच्या पाठीमागे माझा नवरा ठामपणे उभा आहे. आज या मंचाद्वारे मी प्रत्येक महिलेला एकच संदेश देऊ इच्छिते, तुमच्या स्वप्नांना तुम्ही थांबवू नका, कारण स्त्री जेव्हा पुन्हा उभी राहते तेव्हा ती फक्त इतिहास घडवते. हे तुम्ही लक्षात ठेवा. थँक्यू सो मच. अमेझिंग. आणि तिच्यासाठी खूप 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 असे ब्लेसिंग्स आहेत, गुड विशेस आहेत. आणि हे जे पॅशन आहे, हे जे स्वप्न आहे, तिने बघितलं आहे, तिच्याबरोबर आम्ही सुद्धा बघितलं आहे. आणि हे खूप छान होणार आहे, त्याच्यात वादच नाही. आणि हे खूप ग्रँड होणार आहे. आपण सगळे खूप सक्सेसफुल होणार आहोत. आणि इथे मला एक गोष्ट सगळ्या गृहिणींना बोलायचं आहे, कारण की मी स्वतः एक गृहिणी आहे. ते चूल आणि मूल जे तुमचा डायलॉग होता, ते मला इतकं मनाला लागलं की ते चूल आणि मूलमध्ये अडकूनच राहतो आपण नेहमी. तर तिथून तुम्ही बाहेर पडा आणि स्वतःचं नाव ठेवा. म्हणजे एक कंटेस्टंट मला बोलले की मी दोन्ही मिस आणि मिसेस दोन्ही टायटल जे आहे ते खूप एन्जॉय करते. येस, एन्जॉय, बट येस, तुम्हाला आता मी ॲज अ ईशा ओळखणं मला खूप आवडलं. ईशा विजय बोंडगे किंवा ईशा नितीन यादव असं ओळखण्यापेक्षा एक ईशा ओळखणं मला खूप आवडतं. तर जेवढेही माझ्या बहिणी, माझे फ्रेंड्स किंवा जेवढेही तिथे बसले आहेत त्यांना खूप मनापासून विशेस आहेत, बेस्ट ऑफ लक आहे. इथे तुमचं म्हणजे काही रिझल्ट असू शकतं, तुम्ही पुढे व्हा नाही नका हो, त्याचं काही या मनामध्ये काही नाही. तर जसे सोनाली मॅमने पण बोलून गेले की हे स्टेज एक बिगिनिंग आहे आणि ह्या बिगिनिंगमधून तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये खूप पुढे जायचं आहे. आणि आय रिअली विश अ लॉट टू एव्हरी कंटेस्टंट, एव्हरी पार्टिसिपेंट कमिंग इयर एवढे एफर्ट्स टाकून, कारण की मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी किती एफर्ट्स टाकले, कारण की मी पण इथे आज येण्यासाठी खूप एफर्ट्स टाकले.